थोडे थोडे क्वेश्चन्स बघितले होते आणि आपण हे बघितलं होतं की प्रामुख्याने की मास इंडेक्स आणि बीएमआर बघायचं होतं आपल्याला, म्हणजे बॉडी मास इंडेक्स, बेसिक मेटाबॉलिक रेट आणि आपल्याला आरडीए, या 3 गोष्टी पाहायच्या होत्या. त्यासाठी आपण ऍक्च्युली आजचा क्लास घेणार होतो. तर बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय, कोणाला माहितीये का? बीएमआय म्हणजे काय? हो कुणाला माहिती? हा, बोल. आपली उंचीप्रमाणे जे आपल्याला बॉडी मास इंडेक्स काढायचा असतो त्याच्यामध्ये मग आपली चरबी मोजली जाते, आपलं वेट मोजलं जातं. बा अजून कोणाला काय माहितीये? विजरल फॅट, बॉडी मास. बर, अजून काय माहितीये कोणाला? हॅलो, आवाज येत नाहीये नीट, बोला. त्यासोबत आपली बॉडी मास इंडेक्स ज्यावेळेस आपला चेक करत असते त्यासोबत पोट व पाठीवरील चरबी चेक केली जाते. हातावरची त्वचेची चरबी चेक केली जाते. पायाच्या त्वचेखालील चरबी चेक केली जाते. स्नायू चेक केले जातात बॉडी मास इंडेक्स मध्ये. आणि आपला बीएमआय पण त्याच्यामध्ये चेक केला जातो आणि तिथं आपलं उंचीनुसार वेट हाईट तिथं सांगितलं जातं बॉडी मास इंडेक्स मध्ये. तर आता पहिल्यांदा आपण आरडीए म्हणजे काय लक्षात घेऊ. तर आपले प्रत्येक व्यक्तीला अंक जे कॅलरी लागणार आहेत ते साधारणतः प्रत्येकाची हालचाल काय आहे, तुमचं बेसिक मेटाबॉलिझम म्हणजे मूलच्या अपचय गती काय आहे, आणि तुमची शारीरिक क्रिया काय आहे, ह्या 3 गोष्टींवर नंतर तुमचं परत वय, लिंग आणि कामाच्या स्वरूपाच्या आधारे आपण काय करतो, उष्मांकाची आवश्यकता समजू शकतो. त्यालाच आपण निर्देशिक दैनंदिन आवश्यकतेचा तक्ता, इंग्लिशमध्ये त्याला आरडीए म्हणतो, आरडीए टेबल म्हणतो, आणि मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, निर्देशित दैनिक आवश्यकतेचा तक्ता. मग आता ह्याच्यामध्ये काय करतो की दिवसभरातील हालचालीची आपण नोंद ठेवतो. नंतर त्याच्यानुसार व्यक्तीचं वय, लिंग आणि कामाच्या स्वरूपाच्या आधारे उष्मांकाची आवश्यकता आपण समजू शकतो. किंवा आपण काय करू शकतो अजून, की दिवसभरामध्ये 24 तासामध्ये विविध विविध व्यक्तीकडून किंवा त्या व्यक्तीकडून दिवसात किती हालचाली होतात, काय कामासाठी किती वेळ तो हालतो, ह्याच्यानुसार पण आपल्याला ऊर्जा काढता येते. म्हणजे थोडक्यात आरडीए कसं काढणार, उष्मांकाची आवश्यकता कशी काढणार आपली, तर मूल चयापचय गती म्हणजे बेसिक मेटाबॉलिक रेट प्लस विशिष्ट गतात्मक क्रिया, म्हणजे एसडीए म्हणू शकतो आपण. नंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक क्रिया. तर समजा आता उदाहरण घेऊ आपण, बघा, 25 वर्ष वयाच्या 50 किलो वजन आणि 155 सेंटीमीटर उंचीच्या प्रौढ स्त्रीची आवश्यकता काढणे. मग आता 1-2च मिनिटं. हा, तर आता बीएमआर कसा काढायचा, बेसिक मेटाबॉलिक रेट कसा काढायचा, आधी तर तुम्हाला बीए साठी तुम्हाला काय पाहिजे की बीएमआर म्हणजे बेसिक मेटाबॉलिक रेट, मेटाबॉलिझम म्हणजे 1-2च मिनिटं. हा, तर बेसिक मेटाबॉलिक रेट आपल्याला माहित आहे. बेसिक मेटाबॉलिक रेट म्हणजे काय, मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय गती, आणि प्रत्येकाचा बेसिक मेटाबॉलिक रेट वेगळा असतो. ज्यांच्यामध्ये मसल मास जास्त आहे, आता वजन 2 प्रकारे असतं, काही जणांमध्ये फॅट जास्त असतं, काही जणांच्या मध्ये मसल. आता साधारणतः प्रोटीन इंटेक जास्त घेणारे आणि त्याच्यानंतर जिम मध्ये जाऊन वर्कआउट करणारे किंवा स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइज करणारे, तर अशा लोकांमध्ये काय असतं, किंवा पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त
बेसिक मेटाबॉलिक रेट असतो, पण त्यामध्ये फॅट कमी आणि मसल मास काय असतं, जास्त असतं. मग आता मसल मास जास्त असेल तर तुमचा चयापचय जास्त असतो. आणि काही जणांचं तर जेनेटिक्स पण असतं की बाबा फॅमिलीमध्ये, तेव्हा आपण म्हणतो एवढं खाती पण तिचं वजन कुठं काही दिसत नाही. एवढं खाती वजन दिसत नाही म्हणजे बेसिक मेटाबॉलिक रेट खूप चांगला असतो. आणि चयापचयाची गती जास्त असल्यामुळे जेवढं काही खातं तेवढं चयापचयामध्ये मेटाबॉलिझम ते वापरतं आणि त्यामुळे काय होतं, फॅट जमा होत नाही आणि ते बारीकच राहतात. हा बेसिक मेटाबॉलिक रेट म्हणजे काय, तर मूळ चयापचय गती. मग आता ही मूळ चयापचय गती आपल्याला आधी माहित पाहिजे. मग चयापचय गती कशी काढायची, तर साधारणतः आपलं वजन किती आहे, 50 किलो. नंतर ते 24 तासाला त्याला काय करायचं आपल्याला, दिवसात किती तास असतात, 24 तास. मग त्याला 24 तासांनी मल्टिप्लाय करायचं. मग किती येतात आपल्याला, 1080 किलो कॅलरीज. 50 किलो वेट पकडलं त्या स्त्रीचं. आणि साधारणतः 50 किलो वेट पकडलं आणि त्याला आपण काय केलं की 24 तासांनी हे केलं, तर त्याचं साधारणतः आपल्याला काय येतं की 1080 किलो कॅलरी साधारणतः आपल्याला काय येतं, हे येतं. परंतु समजा आता हे आपण कमी मेहनत करणारे जे आहेत ना, त्यांचं BMR च्या प्रमाणात काय करायचा, तर 20% घ्यायचा. मध्यम मेहनत असलेल्यांना 35% आणि जास्त मेहनत असणाऱ्यांनी 50% वापरायचा. म्हणजे जास्त मेहनत असणाऱ्यांना आपल्याला आपण 1080 बेसिक प्रक्रिया पकडली तर त्यांचा जास्त आहे, म्हणजे कामाची हालचाल किंवा हे जास्त आहे, म्हणून आपण काय करू शकतो की त्यांच्यामध्ये आपण 50% वाढवू शकतो. मग त्यांचं 1680च्या आसपास असं येणार. किंवा आपण अजून एक काय करू शकतो, पहिलं आपलं वजन घ्यायचं किलोग्रॅम मध्ये, त्याच्यानंतर काय करायचंय, आपलं वजन जेव्हा किलोग्रॅम मध्ये घेतो आपण, दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय, तर शरीराच्या वजनाच्या किलोग्रॅमला 24 तासाने गुणायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय की मग दुसऱ्या पायरीवरती आपल्याला आलेल्या उत्तराला काय करायचंय, 0.5%ने म्हणजे 50%ने गुणायचंय. समजा 50 किलो वजन आहे आणि त्याला आपण 24 तासांनी तर साधारणतः 1200 कॅलरीज येतात. 1200 कॅलरीज मध्ये 50% करायचं त्याच्या, म्हणजे 600 कॅलरीज. म्हणजे मग परत त्या 1200 मध्ये 600 कॅलरीज प्लस करायच्या, म्हणजे 1800 किलो कॅलरीज. ही काय आहे, तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, त्याच ज्या निम्म्या केल्या होत्या कॅलरीज आपण ज्या त्या, त्याच्यामध्ये जर 600 कॅलरीज आपण परत ऍड केल्या तर 1800 किलो कॅलरीज इतकी आपली काय असते, डेली आवश्यकता असते. तर हे काय झालं आपलं मेटाबॉलिक रेट किंवा डेली कॅलरीज. आपल्याला आपला बेसिक मेटाबॉलिक रेट किती आहे तो कळला. म्हणजे आता माझा बेसिक मेटाबॉलिक समजा 1800 किलो कॅलरी पर डे आहे, तर मी साधारणतः तेवढ्याच किलो कॅलरीचं खाल्लं पाहिजे रोज, म्हणजे माझं वजन मेंटेन होईल. पण मॅडम, समजा मला वजन कमी कर, हॅलो बोला ना. हे एकदा पुन्हा सांगा बरं थोडं. एकच मिनिट. बघा आता पहिल्यांदा तुमचं वजन 50 किलो आहे असं समजा. हा, मग तुम्हाला बेसिक मेटाबॉलिक रेट काढायचंय. मग त्या बेसिक मेटाबॉलिक रेट तुमच्या दिवसामध्ये तुमचा किती वेळ असतो, 24 तास वेळ असतो. मग 24 तासामध्ये 50 किलो वजनाने आपण पहिल्या स्टेप मध्ये मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती कॅलरीज आल्या, किंवा 1200 किलो कॅलरीज. बघा 50 × 24. नंतर काय करायचंय आपल्याला की त्या 1200 किलो कॅलरीज आहेत त्याचा आपल्याला 50%ने त्याला डिवाइड करायचं किंवा 50% करायचं. म्हणजे 1000 आलं तर 500, 1200 आलं तर 600, 1400 आलं तर 700, 1300 आलं तर 750. मग त्याच्यामध्ये आपल्याला तेवढं प्लस करायचे, परत 50% निम्म करून त्या 1200 मध्ये मला काय करायचंय, माझ्या कॅलरीजच्या परत निम्म 50% करून कॅलरीज प्लस करायच्या. तर माझं किती आला, ही साधारणतः किती आला माझा, 1800. मग हा जो काही 1800 आहे, मी 50% कधी करणार ह्याच्यामध्ये ऍड, जेव्हा मी जास्त मेहनत करते तर त्याच्यामध्ये 50 ऍड करायचं. म्हणजे माझ्या जर कॅलरीज 1200 येत आहेत आणि मी खूप मेहनत करते तर मी 50% कॅलरीज निम्म्या करून त्यात ऍड करणार. पण समजा मी मध्यम मेहनत करते तर 1200च्या मला 35%च कॅलरीज ऍड कराव्या लागणार. आलं का लक्षात तुम्हाला.
त्याच्या 1200च्या 35% करायचं, म्हणजे 100ला 35 तर 1200ला किती. मग ते मल्टिप्लिकेशन डिवायडेशन केल्यानंतर जे काही आन्सर येईल ते 1200 मध्ये ऍड करायचं. आणि समजा जर कमी मेहनत करत असाल, अगदीच बैठ काम आहे, हालचाल नाहीये, तर त्यांना फक्त त्या 1200 कॅलरीज मध्ये 20% कॅलरीज ऍड करायचे. तर त्या 20% कॅलरीज म्हणजे 1200च्या 20%, म्हणजे आपल्याला साधारणतः 200 कॅलरीज परत ऍड करायच्यात साधारणतः. म्हणजे आपल्याला 1400 कॅलरी घ्यायला लागतील ज्यांची कमी मेहनत आहे त्यांना. आलं का लक्षात? हा, तर साधारणतः आपलं कमी कष्ट काय आहे त्याच्यानुसार आपण ह्या कॅलरीज ऍड करणार आहोत. म्हणजे हे आपण ह्याच्यावरून काय काढला, तर आपला बेसिक मेटाबॉलिक, म्हणजे आता समजा बेसिक मेटाबॉलिक रेट का गरजेचा आहे, तर माझी चयापचय गतीला मला किती कॅलरीजची आवश्यकता आहे. समजा मला 1800 कॅलरीजची आवश्यकता आहे, तर माझं वजन मी 1800 कॅलरी रोज घेतल्या तर तेवढंच राहणार आहे. पण समजा मी जास्त कॅलरीज घेतल्या तर माझं वजन वाढू शकतं 18 पेक्षा जास्त घेतल्या तर. आणि जर समजा मी 1800 पेक्षा कॅलरीज कमी घेतल्या, 1500, 1400, 1600 घेतल्या, तर 200चा डेफिशियंट, 1600 घेतल्या तर 200चा डेफिशियंट येतो. आणि साधारणतः माझं महिन्याभरामध्ये 3 दोन्ही 6, म्हणजे 6000 कॅलरीज, म्हणजे 2 किलो वेट लॉस किंवा 1.5 ते 2 किलो वेट लॉस होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा, म्हणजे तुमचा बेसिक मेटाबॉलिक रेट का माहित पाहिजे, तर तुमचा वयानुसार बेसिक मेटाबॉलिक रेट काय होतो, कमी कमी होत जातो. म्हणजे तुमचा जो बेसिक मेटाबॉलिक रेट तुम्ही तरुण असताना असता किंवा 30 वर्षापर्यंत, नंतर 30 वर्षानंतर तुमचा हा मेटाबॉलिक रेट आपोआप चयापचय गती आपली काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि मग अशा वेळेस आपल्याला उष्मांकांची आवश्यकता पण कमी कमी घ्यावी लागते. कारण मी जर जास्त प्रमाणात उष्मांक घेतला तर तुमचं काय होऊ शकतं, वजन वाढू शकतं. कमी घेतला तर वजन कमी होऊ शकतं. आणि बरोबर जर तेवढंच घेतलं तर तुमचं वजन व्यवस्थित आहे तेवढं काय होऊ शकतं की मेंटेन राहू शकतं. आता हे काय झालं, आपण बेसिक मेटाबॉलिक रेट आता हा आपण बघितला. मग बेसिक मेटाबॉलिक रेट बघितला आपण, पण पुढचं आपल्याला काय करायचंय की आपल्या ह्या ज्या चयापचयाची गती आहे, किंवा आपली काय म्हणायचं त्याला, मूल चयापचयाची गती आहे, बेसिक मेटाबॉलिक रेट आहे, त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते आपल्याला पाहायचे. तर साधारणतः हा जो बेसिक मेटाबॉलिक रेट आहे किंवा चयापचयाची जी गती आहे, त्याच्या आपल्याला कुठल्या कुठल्या घटकावरती चयापचयाच्या गतीवरती परिणाम होतो. तर शरीराचा आकारमान काय आहे, नंतर शारीरिक रचना काय आहे, शारीरिक श्रम किती आहेत, तुमचं लिंग काय आहे, तुमचं वय काय आहे, आणि तुमच्या अंतःस्रावी ग्रंथींचे कसं आहे, तुमचा पोषणाचा दर्जा कसा आहे, तुमची झोप कशी आहे, तुम्ही गर्भावस्थेत आहात का, व्यक्तिगत प्रत्येकाची भिन्नता वेगळी असते, हवामान काय आहे, तुमची मानसिक स्थिती काय आहे, नंतर तुमची विशिष्ट गत्यात्मक क्रिया काय आहे, आणि तुम्ही क्रियाशील घटक आहात का. क्रियाशील घटक म्हणजे कोणते, चहा, कॉफी किंवा असे घटक तुम्ही मादक पेय वगैरे घेताय का. आता हे शरीराच्या आकारमानावरती काय अवलंबून असतं, पहिलं लिहून घ्या की मूळ चयापचय गतीवरती परिणाम करणारे आपला बेसिक मेटाबॉलिक जो रेट आहे ह्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत. तर खालील विविध घटकांचा मूळ चयापचय गतीवरती परिणाम होतो. पहिला घटक कोणता, शरीराचं आकारमान. समजा शरीराच्या आकारमानाचा परिणाम होतो म्हणजे काय, तर शरीराची वजन आणि उंची यावरती पण मूळ चयापचय गती अवलंबून असते. जेवढं वजन आणि उंची जास्त तेवढी मूळ चयापचय गती पण काय होते, जास्त असते. आणि ठेंगण्यावर ज्या व्यक्ती आहेत लठ्ठ व्यक्तीपेक्षा पण, म्हणजे उंच आणि रोड व्यक्तींचा त्वचा काय असतो, जास्त असतो, परंतु ठेंगण्या आणि जाड व्यक्तींचा त्वचा विस्तार कमी असतो. त्यामुळे उंच व रोड व्यक्ती जरी खूप वजन असलं तर त्यांचं दिसून येत नाही, कारण त्यांची चयापचय गती पण लठ्ठ आणि लहान ठेंगण्या व्यक्तींपेक्षा जास्त असते. कारण उंची जास्त असली की तुमचं स्किनचं आकारमान पण काय होतं, जास्त होतं त्याच्यामुळे. नंतर शारीरिक रचना, तुम्ही उंच आहात तर तुमचा चयापचयाचा रेट जास्त असतो. नंतर मसल मास किंवा ह्याच्यामध्ये पण तुमची चयापचयाची गती काय होते, जास्त. आणि लठ्ठ आणि ठेंगण्यामध्ये ते मात्र
चरबीचं प्रमाण जास्त त्यामुळे काय होतं की आपोआपच त्यांची चयापचय गती काय होते, कमी होते. नंतर शारीरिक श्रम, जेवढे शारीरिक श्रम जास्त तेवढी चयापचय गती जास्त असते. व्यायाम केला तर चयापचय गती काय होते, आपली वाढते. खेळाडू किंवा शारीरिक कष्ट जास्त करणारे लोक जे क्रियाशील असतात कंटिन्युअसली, त्यामुळे त्यांची चयापचय गती सगळ्यात जास्त असते. पुरुषाची आता लिंगामध्ये काय तर पुरुषांची चयापचय स्त्रियांपेक्षा जास्त असते, कारण शरीर रचनेतील फरक. पुरुषांच्या मध्ये स्नायूंचं प्रमाण जास्त आहे, फॅटचं प्रमाण कमी आहे. स्त्रियांमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि स्नायूंचं प्रमाण त्या मानाने पुरुषांच्या मानाने कमी असतं. त्यामुळे पुरुषांची मूळ चयापचय गती स्त्रियांपेक्षा 6 ते 10% ते जास्त असते. कळलं का काय काय? शरीराचा आकारमान, शरीराची रचना, शारीरिक आणि चौथा पॉइंट आपण कोणता बघितला तर लिंग. आता ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? यात काही असं आहे का? मॅडम आता माझी चयापचयाची गती मला काढायची असेल तर मी कशी काढायची चयापचयाची, म्हणजे मला तुमचं कसं वजन समजेल? माझं वजन वजन किती आहे? 66 किलो. त्याला 24 तासांनी गुणा. किती झाले? हम्म. किती एक किलो मिनिट, कॅलरी झाल्या? एक मिनिट हा. 24 तासांनी गुणायचं का? हम्म 1500 कॅलरीज, 1584 कॅलरीज झाले. बर. आता तुमचं 1584 कॅलरी झाल्या. आता तुमचं कामाची स्थिती म्हणजे मध्यम आहे का, खूप बैठक काम आहे का, जास्त काम कशी आहे? मी योगाभ्यास करते आणि कामाची मध्यम, म्हणजे काम जास्त नाही, फक्त स्वयंपाकच. आता तुम्ही ह्याचे 35%, तुमचे जे 1500 कॅलरी झाल्यात ना, त्याच्या 35% करायच्या. म्हणजे 100ला 35 तर 1540 ला किती? आणि जे येतं ते 1540 मध्ये ऍड करायचं. आता तुम्हाला हे एवढंच वजन ठेवायचंय, तर तुम्हाला 1540 मध्ये तुम्ही जे काही कॅलरी कराल तेवढ्या कॅलरीज तुम्हाला डेली घ्यायच्यात. पण तुम्हाला जर वजन कमी करायचंय तर ते 35% वरचे न घेता, ऍड न करता, तुम्हाला 1540 कॅलरीज डेली घेतल्या पाहिजेत. आणि म्हणजे तुमचं वजन वेट लॉस होईल थोडं थोडं करत. आणि जर तुम्हाला वजन वाढवायचंय अजून, तुमच्या वजनापेक्षा पेक्षा जर वजन तुमचं कमी वाटतं तुम्हाला, तर तुम्हाला त्या 1540 प्लस 35% जे केलं ऍड, त्याच्यामध्ये तुम्हाला 100-200 कॅलरीज ऍड करून म्हणजे 2000च्या आसपास कॅलरीज तुम्हाला घेता येतील, जर वजन वाढवायचं असेल तर. आलं का लक्षात? जर 68 तुमच्या असेल, हम्म 68, त्याला 68 ला 66 हे करायचं म्हटलं का तुम्ही? 24 तासामध्ये काढायचंय का नाही आपल्याला, डेली रिक्वायरमेंट काढायची का नाही. मग दिवसात किती तास असतात? 24 तास. 24. हा. तर हा, मग आपल्या माझं वजनाला 24 तासांनी मल्टिप्लाय करायचं. आणि त्याच्यानंतर मल्टिप्लाय केल्यानंतर तुमची जर मध्यम हालचाल असेल तर 35 ऍड करा त्याच्यामध्ये. तुमची हालचाल जर मेहनत जास्त असेल तर 50% ऍड करा. आणि तुमचं एकदमच बैठं काम असेल तर कॅलरीज काढल्यात त्याच्या 20% कॅलरीज करून परत ऍड करायचे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात मला काय म्हणायचंय? हो. तर मग तुम्हाला मी एक स्क्रीन शेअर करते, 1 मिनिट. याच्यावरती मला स्क्रीन शेअर करता येते का थांबा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला ते जमणार नाही. ठीक आहे, असू दे. मी तुम्हाला पाठवते म्हणजे लिहिलेलं. त्याच्यावरनं पण तुम्हाला काय होईल की सोपं जाईल. आता हे कळलं का तुम्हाला? हो, कळलं मॅडम. हा, आणि आता ह्या मूळ चयापचय गतीवरती पण परिणाम करणारे घटक आहेत. म्हणजे खूप उंच असताल तर तुमचा बेसिक मेटाबॉलिक रेट जास्त असतो शरीराच्या आकारमानावरती, कारण तुमच्या स्किनचा सरफेस वाढतो. त्याच्यामुळं आकारमानची डेन्सिटी वाढते, बोनची उंची वाढते, स्किनची उंची वाढते. त्याच्यामुळे काय होतं, आकारमान पण वाढलं की
बेसिक मेटाबॉलिक रेट पण वाढतो. त्याचपेक्षा ठेंगण्या व्यक्ती लवकरच की काय जाड दिसायला लागतात का, कारण त्यांचा बेसिक मेटाबॉलिक रेट कमी असतो आणि त्यामुळे लगेच चरबी साठायचं प्रमाण पण तो दिसायला लागतं आणि त्यामुळे आपोआपच बेसिक मेटाबॉलिक रेट अजूनच कमी होतो. नंतर शारीरिक श्रम. शारीरिक श्रम काय किती करता तुम्ही, तेवढं काय असतं तुमची चयापचयाची गती जास्त असते. म्हणजे तुम्ही व्यायाम करताय, घरातली कामं करताय, म्हणजे धुणं धुताय, भांडी घासताय, फरशी पुसताय 2 पायावर बसून, तर तुमची हालचाल काय होणार आहे, जास्त होणार आहे. किंवा तुम्ही समजा सकाळी वॉकिंग करताय, संध्याकाळी योगा करताय, हा, आणि मध्ये पण कंटिन्युअसली अर्ध्या तासाच्या वर बसून राहत नाही, कंटिन्युअसली काही ना काहीतरी तुम्ही अर्ध्या अर्ध्या तासाने उठून चालताय किंवा काहीतरी कामं करताय, तर आपोआपच काय होतं तुमचे शारीरिक श्रम वाढतात आणि मग तुमचा बेसिक मेटाबॉलिक रेट पण काय होतो, वाढतो. नंतर लिंग म्हणलं की पुरुषांचा बेसिक मेटाबॉलिक बायकांपेक्षा जास्त असतो, कारण उंची पण जास्त असते पुरुषांची, त्यांचं मसल मास जास्त असतं, फॅट कमी असतं, त्याच्यामुळे आपल्यापेक्षा 6 ते 10% मेटाबॉलिक रेट पुरुषांचा जास्त असतो. त्याच्यानुसार वय, आता जेवढं तुमचं वय वाढत जाईल तेवढं तुमचं बेसिक मेटाबॉलिक रेट काय होतं, कमी कमी होत जातो. म्हणजे तुम्ही प्रौढपेक्षा लहान मुलांचा बेसिक मेटाबॉलिक रेट जास्त असतो, कारण मुलांचा वाढीचा आणि विकासाचा वेग पण जास्त असतो आणि उष्मांक पण जास्त लागतात. मॅडम आता हे 1500 कॅलरीज आहेत, त्याच्यामध्ये आपलं वय वय कसं, मग ते वय कसं हे करायचं त्याच्यामध्ये, की किती आपल्याला कसं समजेल की मग आता माझं मला किती कॅलरीज घ्यायला पाहिजे, मग वयाला कसं हे साधारणतः 30 वर्षे वयानंतर बेसिक मेटाबॉलिक रेट कमी होतो, 40 वर्षांत तो अजून कमी होतो, 50 वर्षांत प्रत्येक वर्षी तो 10% रेट रेट कमी होत जातो. आलं का लक्षात मला, म्हणजे 30ला 10% कमी होईल, 40ला 20%, नंतर 50ला गेला की तुमचं 30% कमी होतो, 60ला गेला की तुमचं 40%. मग जसं जसं वय वाढेल तस तसं त्यामुळं आपण आपोआपच म्हणतो की मला भूक कमी लागायला लागते किंवा खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपोआपच आपलं शरीर पण काय करायला लागतं की कॅलरीज नको म्हणायला लागतं. जसं जसं आपलं, मग असं होऊ नये म्हणून आपण करायचं तर आपलं मसल मास जे वेस्ट होतं वयानुसार ते होऊ द्यायचं नाही. तर अशा वेळा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम करू शकता, स्ट्रेचिंगचे व्यायाम करू शकता, प्रोटीनचा इंटेक चांगला ठेवू शकता. व्यायाम बंद करायचा नाही, मग तो कसाही असू दे, मग तो खेळाच्या स्वरूपात असू दे, योगासनाच्या स्वरूपात असू दे, च्या स्वरूपात असू दे, शक्यतो स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय, तर आपल्या वेटनी आपल्यालाच रेजिस्ट करायचं. म्हणजे आता तुम्ही सूर्यनमस्कार चतुरंग दंडासन घालतात तेव्हा काय होतं, तुमचं सगळं वेट 2 हातावरती आणि 2 पायावरती येतं. ह्या वेटला जेव्हा आपण किंवा तुम्ही लंजेस करता किंवा स्क्वॅट मारता तेव्हा काय होतं, तुमचेच वजन तुमच्या पायावरती गुडघ्यावरती येतं. मग त्यामुळे काय होतं, तुमचंच वजन घेऊन तुम्ही उठणे त्यावेळेस त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग होतं. म्हणजे स्नायूंचं आयसोमेट्रिक आणि कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागतं, त्याचं म्हणजे आकुंचन आणि प्रसरण व्हायला लागतं स्नायूंचं, आणि त्यामुळे काय होतं की स्नायू कार्यशील राहतात आणि त्यांचं आपापच काय होतं की मसल मास वेस्ट होत नाही. मग हे मसल मास चांगलं राहावं, जसं जसं तुम्ही हे मसल मास चांगलं ठेवाल, हेल्दी डाएट कराल, व्यायामाची, तर तुमचा बेसिक मेटाबॉलिक रेट शक्यतो कमी होत नाही. मग पण हा वयानुसार पण थोडा तरी काय होईना, म्हणजे 10% होणार तिथं 5%, 4% पण तुम्ही जर प्रयत्न केले तर कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो. आलं लक्षात? आता अंतःस्रावी ग्रंथी. आता मॅडम अंतःस्रावी आम्हाला ग्रंथी हे जे आता तुम्ही जे शिकवलात, तर ते हम्म. आम्हाला पीडीएफ पाठवा. हो पाठवते, पीडीएफ म्हणजे पूर्ण माहितीच हा. पाठवते सगळे. हो हो. त्याच्यानंतर प्रामुख्याने लक्षात घ्या की चरबी विरहित जे मांसपेशींचं प्रमाण कमी होऊन चरबीयुक्त मांसपेशी काय होतं की वाढ झाली होते. वयानुसार काय होते, कधी कधी चरबीयुक्त मांसपेशी जमा होतात. म्हणजे तुमचं मेनोपॉजचं वय असतं त्याच्यावरती त्याच्या वेळेस फॅट जमा होतं किंवा काही कारणांमुळे पण फॅट जमा होतं वयानुसार, तर आपोआप काय होतं की त्याच्यामुळं चयापचयाची गती काय होते, कमी होते. फॅट कमी केलं आणि मसल वाढवलं की आपोआपच चयापचयाची गती पण वाढते. अंतःस्रावी ग्रंथी,
आता अंतस्रावी ग्रंथीवरती तर आपल्या शरीराचं सगळं कॉम्पोजिशन किंवा शरीराचं काम अवलंबून आहे. हे अगदी मायक्रोग्रॅम मध्ये अंतस्रावी ग्रंथीतून स्राव हे होतात, परंतु ह्यांच्यावरती आपलं खूप मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, भावनिक म्हणा, आध्यात्मिक सुद्धा म्हणू शकता तुम्ही, की पूर्ण आपलं सगळं काही डिपेंड ह्या अंतस्रावी ग्रंथीवरती असतं. आपल्या हार्मोनल चेंजेस वरती आपला मूड स्विंग होतो. सगळ्या गोष्टी ह्या हार्मोन्सवर अवलंबून असतात. आता जी कंठस्थ ग्रंथी आहे थायरॉइड ग्रॅन, तिचं सगळ्यात महत्वाचं काम असतं की चयापचय करणं किंवा मेटाबॉलिझम करणं. समजा तुम्हाला हायपोथायरॉइडिझम झालं की तुमचं थायरॉक्सिन कमी झालं आणि तुमच्यामुळे काय होतं, अशा वेळेस तुमची जाडी वाढण्याची शक्यता असते. आणि तुम्हाला समजा हायपरथायरॉइडिझम झालं तर थायरॉक्सिन वाढल्यामुळे बेसिक मेटाबॉलिक रेट इतका वाढतो तुमचा की तुम्ही किती पण खाल्लं तरी तुमचा वेट लॉस होतो. हायपरथायरॉइडिझम मध्ये वेट लॉस होतो आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये वेट गेन होतं. मग कंठस्थ ग्रंथी ह्या चयापचयाच्या क्रियेवरती काय करते, कंट्रोल करते. आणि या कंठस्थ ग्रंथीवरती थायरॉइड ग्लँड किंवा काय म्हणतात आपलं पिच्युटरी ग्लँड काय करते, कंट्रोल ठेवते. पिच्युटरी ग्लँड मधलं जे TSH आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ते काय करतं, समजा थायरॉक्सिन कमी झालं तर पिट्युटरी मधलं TSH काय करतं, स्त्रवतं आणि ते थायरॉइडला स्टिम्युलेट करतं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनच म्हणतात. मग ते थायरॉइडच्या ग्रंथीला स्टिम्युलेट करतं फीडबॅकनी. आणि मग थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोननी फीडबॅक केल्यानंतर कोणत्यांना कळतं की थायरॉक्सिन कमी आहे तर आपण स्त्रवलं पाहिजे. मग थायरॉइड ग्लँड काय करते, थायरॉक्सिन ब्लड मध्ये सोडते. परंतु हायपोथायरॉइडिझम मध्ये थायरॉइड ग्रंथीचं काय होतं की कार्य कमी होतं. अशा वेळेस आपल्याला बाहेरून थायरॉक्सिन, मग ते वेट नुसार, हाईट नुसार डॉक्टर ठरवतात की 25 ग्रॅम द्यायचं का 50 ग्रॅम द्यायचं का 75 ग्रॅम द्यायचं का 100 ग्रॅमची गोळी द्यायची. आणि डेली उपाशीपोटी ती सकाळी गोळी 1 तास नाश्त्याच्या आधी खायला सांगतात. हायपरथायरॉइडिझम असेल तर मात्र पण त्याच्या अडचणी आहेत. वेट लॉस होतो. तर हायपरथायरॉइडिझमला पण बऱ्यापैकी आपल्याला टॅबलेट्सनी कंट्रोल करून काय करावं लागतं, हायपरथायरॉइडिझम कमी करावं लागतं. हायपरथायरॉइडिझमनी झोप पण कमी होते, धडधड वाढते, सगळ्या क्रियाशीलता जास्त प्रमाणामध्ये वाढतात. आता जर मस्तिष्क पिच्युटरी ग्लँड आहे तिच्या कार्यात पण बदल झाला तर आपल्याला मूळ चयापचय गतीमध्ये पण कमी जास्त किंवा कमी कमी होऊ शकतं किंवा वजन कमी जास्त होऊ शकतं. नंतर तुमचा पोषणाचा दर्जा किंवा तुमचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय, त्याच्यावरती पण तुमची चयापचय गती अवलंबून असते. समजा पोषक घटक खात असाल तुम्ही व्यवस्थित तर चयापचय गती काय असते की प्रथिनयुक्त आहार मिळाला तर चयापचय गती वाढते. अपुरा आहार मिळालाय तर काय होते की, किंवा तुम्ही सारखेच कंटिन्युअसली नुसतंच एखादा पदार्थ एकच खाताय तर त्यावेळेस काय होते, चयापचय गती कमी होते. त्यामुळे काय होतं की अपुऱ्या पोषणाने काय होतं, पेशींचा ऱ्हास होतो. आणि आपोआपच आपल्याला काय होतं की कुपोषण किंवा ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. नंतर जागृत अवस्थेपेक्षा झोपेत चयापचयाची गती 5% कमी होते. का लक्षात आलं का? झोपल्यावरती तुमचे बरेचशेच गोष्टी शटडाऊन होतात. शारीरिक क्रिया शटडाऊन होतात, तसंच आपोआपच तुमच्या अंतर्गत क्रिया पण काय होतात की हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि त्याच्या चयापचयाची गती काय होते, कमी होऊ लागते. गर्भावस्थेमध्ये शेवटच्या 3 महिन्यामध्ये स्त्रीचे वाढलेले वजन कारण वाढतं. गर्भातलं पण मुलाचं वजन वाढतं कारण चयापचय गतीमध्ये किंवा मेटाबॉलिझम मध्ये स्त्रीच्या पण आणि बाळाच्या पण वाढ झालेली असते. आणि काळामध्ये स्त्रीची चयापचय गती 15 ते 25% जास्त वाढते शेवटच्या 3 महिन्यामध्ये, शेवटच्या ट्रायमेस्टर मध्ये. नंतर व्यक्तिगत भिन्नता. एकाच प्रकारचे जरी काम 2 व्यक्ती करत असतील तरी पण प्रत्येकाची चयापचयाची गती वेगळी, हार्मोन्सची गती वेगळी. आणि ह्याच्यामुळे काय असतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नता आढळतात. तुम्ही काय म्हणणार की मी पण बैठं काम करते, माझी मैत्रीण पण बैठं काम करते, मी तर इतकं कमी खाती,
पण ती इतकं जास्त खाती, गोड खाती, सगळं खाती, पण तिचं वजन काय वाढतच नाही. आणि मी एवढंसं खाऊन पण सगळं माझ्या अंगात वजन वाढतं, कारण हा थोडासा जेनेटिक्सचा पण भाग आहे. व्यक्तिपरत्वे पण भिन्नता आहे. काही काहींचा बेसिक मेटाबॉलिझम रेट जेनेटिक्स नुसारच इतका असतो की सेम जरी काम करत असाल तरी त्यांचं स्वतःच रेट जास्त असल्यामुळे त्यांना काय फरक पडत नाही काही खाल्लं तरी. परंतु ज्यांचा बेसिक मेटाबॉलिक रेट कमी आहे त्यांना फॅट डिपॉझिशनचे लवकर चान्सेस असतात. मग मॅडम हा बोला. त्याचा रेस्टिंग मेटाबॉलिझम कमी आहे ते वाढवण्यासाठी काय रेस्टिंग करावं? मेटाबॉलिझम ज्यांचं कमी आहे त्यांनी व्यायाम आणि एक्सरसाइज करायचे. स्ट्रेंथ एक्सरसाइज म्हणजे आपल्या वेटली आपल्याला रेजिस्ट करायचं, की म्हणजे आपण जे जिम मध्ये वेट ट्रेनिंग करतो त्या वेट हा. ट्रेनिंग काय करतो, आपल्या स्नायूंना आपण रेजिस्टन्स निर्माण करतो वजनाचा. वर उचलताना आपल्याला त्या वजनाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे वजन उचलण्यासाठी काम करावं लागतं. मग अशा वेळेस स्नायू काय होतात, हळूहळू बळकट व्हायला लागतात. आणि स्नायू बळकट झाले आणि व्यायाम केला की आपोआपच हालचाली वाढल्या की काय होतं की आपला मेटाबॉलिक रेट वाढतो. आणि जसं जसं स्नायू, आता खेळाडूमध्ये स्नायू जास्त असतात किंवा जिम ट्रेनिंग करणाऱ्या व्यक्तीमध्ये स्नायू जास्त असतात, त्यामुळे ते 30-30 अंडी खाल्ली, 40-40 अंडी खाल्ली तरी ते पचवतात. किंवा मॅरेथॉन आयर्नमॅन सारखे करणारे लोक जे असतात त्यांची ते पण प्रोटीन्स किंवा हेल्दी डाएट जास्त घेतात. त्यावेळेस फॅट डिपॉझिशन कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की कार्बोहायड्रेट वाईट नाहीयेत, कार्बोहायड्रेट बंद पण करायचे नाहीत आपल्याला, पण आपल्याला कार्बोहायड्रेट करायचे. तर आपण काय करतो, 60% कार्बोहायड्रेट घेतो आणि 20%च काय करतो आपण, 10 ते 20% प्रथिने घेतो. तर इथं आपल्याला काय करायचे, कार्बोहायड्रेट 30% करायचे आणि प्रथिने पण आपल्याला काय करायचे, 30 ते 40% करायचे. मग त्याच्यामुळे काय होतं, प्रथिने स्लोली शुगर रिलीज करतात. प्रथिनं का घ्यायची, तर प्रथिनं शरीरात गेल्यानंतर हळूहळू शुगर रिलीज करतात. त्यामुळे खूप वेळ पोट भरल्याचं फिलिंग राहतं आणि आपलं वजन लवकर वाढत. कारण रक्तात जर शुगर पटकन स्पाइक झाली तर जेवढी पाहिजे तेवढी शुगर वापरली जाते आणि बाकीच्या शुगरचं स्टोरेज केलं जातं आणि त्या शुगर खूप ठिकाणी असेल तर त्याचं परत फॅट मध्ये कन्व्हर्जन होतं. लागणारच नसेल तुम्हाला ती शुगर तर तिचं कन्व्हर्जन फॅट मध्ये होतं. कार्बोहायड्रेटचा HP ग्लायसिमिक इंडेक्स कमी असतो, ते फटाफट शुगर रिलीज करतात आणि फटाफट शुगर रिलीज केली की काय होतं की जेवढी पाहिजे तेवढीच वापरून बाकीचे ग्लुकोजन अटॅक, आणि तो पण जर असेल भरपूर प्रमाणात तर त्याचं फॅट मध्ये रूपांतर होतं. म्हणून आपण काय करतो की प्रथिन्यांचं ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी प्रथिने, पण अशा वेळेस ज्यावेळेस आपण प्रथिने जास्त घेतो त्यावेळेस आपण पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. कारण प्रथिन्यांवरती काय, प्रथिन्यांमुळे कधी कधी किडनीवर होतो, काही काहींना प्रथिने पचत नाहीत, त्यांना ब्लोटिंग होतं, गॅसेस होतात. मग अशा वेळेस आपण थोड्या थोड्या प्रमाणात घेत घेत आपण काय केलं पाहिजे, हळूहळू साम्य होईल तसं प्रमाण प्रथिनांचं वाढवलं पाहिजे. त्याच्यानंतर हवामान काय आहे त्याच्यावरती पण असते. समजा तुमची थंडी आहे जास्त तर तुमच्या शरीराला तापमान मेंटेन करायचं की थंडीपेक्षा कमी तापमान म्हणजे शरीराला तापमान, तर त्यावेळेस काय होतं तुमच्या स्किनचा मेटाबॉलिक रेट वाढतो. कारण 25°C पेक्षा कमी तापमान असेल तर शरीराचं टेम्परेचर नॉर्मल ठेवण्यासाठी शरीराला काम करावं लागतं आणि मग अशा वेळेस काय होतं की आपोआपच काय होते की एकंदरीत उष्मांकाची गरज पडते आणि बेसिक मेटाबॉलिक रेट. आणि त्या मानाने उष्ण हवामानामध्ये मात्र, जास्त उष्ण हवामानामध्ये पण आपली चयापचय गती वाढते आणि मिडियम ह्याच्यामध्ये काय होतं की नॉर्मल राहते. जास्त थंड किंवा जास्त उष्ण असेल तर चयापचय गती वाढते. मानसिक स्थिती, तीव्र चिंता आहे, तीव्र उत्साह आहे, दोन्ही स्थितीमध्ये उष्मांकांची गरज वाढते. कारण बॉडीला वाटतं की फ्लाईट आणि फाईट मोड मध्ये आहोत, तर आपल्याला अन्न घेऊन चरबी साठवून ठेवली पाहिजे. अशा वेळेस मग आपली बॉडी जास्त खायला मागते, कारण तिला माहित असतं की कॉर्टिसॉल रिलीज होतं आणि ते काय शुगर साठी आपल्या शरीरामध्ये बऱ्यापैकी फॅट किंवा शुगर साठवून ठेवतं. नंतर तुम्ही आजारी आहात किंवा ताप आहात अशा वेळेस काय होतं, तर अशा वेळेस पण चयापचयाची गती वाढते. पण जर आपला आहार नीट नसेल तर आपलं लॉस होण्याची शक्यता
असते. आता विशिष्ट गत्यात्मक क्रियेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्पेसिफिक डायनॅमिक ऍक्शन किंवा स्प्रँडियल थर्मोजेनेसिस किंवा आपण काय म्हणू शकतो? थर्मिक इफेक्ट ऑफ फीडिंग. ह्या सगळ्या समानार्थी शब्द आहेत. काय काय सांगितलं मी तुम्हाला आता. मराठीमध्ये काय म्हणतात? विशिष्ट गत्यात्मक क्रिया. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पेसिफिक डायनॅमिक ऍक्शन किंवा त्याला और काय? पोस्ट प्रँडियल थर्मोजेनेसिस किंवा थर्मिक इफेक्ट ऑफ फीडिंग असं काहीच नाही लक्षात राहिलं तर लक्षात ठेवा विशिष्ट गत्यात्मक क्रिया. तर ह्याच्यामध्ये काय होतं की खाद्यपदार्थ काय होतात? उष्मांकात वाढ करतात आणि शरीरातील क्रियांनी उत्तेजित करतात. त्यामुळे ते उष्मांकाची गरज वाढते. म्हणजे मॅडम, समजा तुम्ही जे आता सांगितले त्याचे शॉर्ट फॉर्म लिहिले तर चालतेत का? हो हो चालतात चालतात, काही अडचण नाही. आता विशिष्ट गत्यात्मक क्रिया म्हणजे काय किंवा काय समजून घ्यायचंय. आता समजा तुम्ही खाद्यपदार्थ घेत तर ते काय करतात? उष्मांक किंवा कॅलरीज वाढवतात आणि त्यामुळे सगळ्या शरीरातली क्रिया पण उत्तेजित होतात. म्हणजे आपोआपच स्टमकचं कार्य वाढणार, लिव्हरचं वाढणार, स्प्लीनचं कार्य वाढणार, आतड्याचं कार्य वाढणार. त्यामुळे काय होते की उत्तेजित झाल्यामुळे उष्मांकांची पण काय होते? गरज वाढते, कारण त्या अवयवांना कार्य करावं लागतं. समजा तुम्ही उदाहरण घ्या की खूप अन्न पदार्थांचं अतिसेवन केलं तर काय होतं? गेलाय कधी कुठे गेलाय, पण त्यावेळेस तुमची चयापचयाची गती काय होते? आपोआपच वाढते, कारण ते अन्न शरीराला पचवून त्याचं सगळ्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचं असतं. तर मग म्हणजे तुमची जी काही ही आतील इंटरनल क्रिया आहेत त्याला आपण काय म्हणतो? विशिष्ट गत्यात्मक क्रिया. म्हणजे अन्न पोटात घेतल्यापासून अन्न नलिकेला कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करावं लागते, स्टमकला अन्न घुसळावं लागतंय, आतड्याला हालचाल करून आतडं अब्झॉर्ब करावं लागते, लिव्हरला शोषून घ्यावं लागतं किंवा म्हणजे ते स्त्राव सोडावे लागतात, स्प्लीनला पण स्त्राव सोडावे लागतात, पॅनक्रियाज मध्ये पण इन्शुलिन सोडावं. अशा सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की विशिष्ट गत्यात्मक क्रियांचा वेग वाढतो. आणि त्यामुळे काय होतं की प्रामुख्याने कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये जास्त वाढतो? तर कर्बोदके, स्निग्धयुक्त पदार्थ च्या तुलनेमध्ये प्रथिनयुक्त पदार्थामध्ये हा विशिष्ट गत्यात्मक क्रियांचा गुण मोठ्या प्रमाणात असतो. आणि त्यामुळं काय होतं की साधारणतः कर्बोदके आणि स्निग्ध जर पदार्थ आपण घेतले, समजा 100 ग्रॅम जर घेतले तर नंतर किती कॅलरीज वाढतात? तर 6% कॅलरी वाढतात. पण प्रथिनयुक्त प्रमाणामध्ये मात्र हे 100 ग्रॅम मागे किती असते? फक्त 10% एवढे आढळते. त्यामुळे मूळ चयापचयच्या गतीमध्ये काय होते? वाढ होते. म्हणजे स्निग्ध आणि कार्बोहायड्रेटला मात्र काय होत नाही? एवढी विशिष्ट क्रिया वाढत नाही. परंतु कारण पिष्टमय पदार्थ लगेच डिझॉल्व्ह होतात, स्निग्धचं पण काय होतं? कन्व्हर्जन फॅटचं फॅट मध्येच होणार असते. फॅट कधी लागतं? किंवा जेव्हा आपल्याला सगळं स्निग्ध आणि प्रथिनांची ऊर्जा मिळत नाही तेव्हा फॅटची ऊर्जा वापरली जाते. आणि क्रियाशील घटक कोणते? चहा, कॉफी, कॅफेन किंवा अल्कोहोल, निकोटीन, तंबाखू खाणारे लोक असतात किंवा अफू ओढणारी लोक, ह्यांच्यामुळे काय होते की चयापचय गतीमध्ये काय होते? वाढ होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच काय होतो? वाढतो. आता आपण हे काय बघितलं? सगळं बेसिक मेटाबॉलिक रेट विषयी बघितलं. आता आपल्याला काय बघायचं? बॉडी मास काय आहे इंडेक्स विषयी बघायचंय. मॅडम, एक विचारायचं होतं बोला. की आता बोला ना मॅडम. कॅलरीज वजन कमी करायचे आणि कॅलरीज कमी घ्यायच्या, तर मग त्याच्यामध्ये आता म्हणजे मला असं म्हणायचंय की माझं आता पुढच्या 4 दिवसांमध्ये काहीच काम होणार नाहीये. म्हणजे माझं बैठे काम नाही किंवा शारीरिक मेहनतही नाही, परंतु मला आता मग तेव्हा माझ्या शरीराला अन्नाची कमी गरज असणार, हो ना? अन्नाची कमी म्हणजे उष्मांकाची कमी गरज असेल, कमी उष्मांकाची गरज असेल, तर मग तेव्हा ती भूक आणि कमी कॅलरीज याचं कसं संगण हे करायचं, याचं कसं जुळवाजुळवी करायची? कारण अशा वेळेस आपण ज्या जर कॅलरीज पदार्थात अशा वेळेस ज्या पदार्थातनं
त्यावेळेस फक्त एकच काम करायचं की फळांचं प्रमाण वाढवायचं, कच्च्या भाज्यांचं प्रमाण म्हणजे काकडी, टोमॅटो, गाजर, बीट ज्याच्याने पोट भरलं होतं की जेवणाच्या आधी काय करायचं, अशा वेळेस एक प्लेट गाजर, काकडी, टोमॅटो, मुळा ह्या सगळ्यांचं सेवन करायचं. सकाळी नाश्त्याच्या ऐवजी उसळी, मोड आलेल्या उसळी खायच्या प्रथिने, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून प्रथिने खायचे. पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढवायचं आणि जेवढं लिक्विड वाढवचाल आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करायचं. म्हणजे भात खाल्ला चपाती खायची नाही, चपाती खाल्ला तर भात खायचे नाही. किंवा रोज तुम्ही जर 1.5 चपाती खात असाल तर आज एकच चपाती खायची. तुमचं काम कमी आहे ना आज, मग तुम्ही एकच चपाती खायची. आलं का लक्षात? भाज्या जास्त खायच्या, पालेभाज्या म्हणा, फळभाज्या म्हणा, ताक, बटर मिल्क पिऊ शकता किंवा सूप पिऊ शकता. मग तुम्ही कधी कधी काय करू शकता, संध्याकाळचं जेवण बंद करून नुसतं सूप पण पिऊ शकता. आलं का लक्षात? आलं. आणि आता आणखीन फळांमध्ये एक पण हम्म हम्म की याच्यामध्ये तुम्ही काल मल्टीग्रेन बद्दल सांगितलं. मल्टीग्रेन की त्याची भाकरी करून हा. खायची. मल्टीग्रेन मध्ये तृणधान्य, कडधान्य असं एकत्र केले की तृणधान्यांची वेगळी शृंखला आणि कडधान्यांची वेगळी शृंखला. म्हणजे कडधान्य म्हणजे मला हे म्हणायचंय की सालीसहित कडधान्य. हो, कडधान्य सालीसहित घेऊ शकता. म्हणजे आता तुम्ही मुगाचा करू शकता भिजवून, किंवा सगळ्या डाळी एकत्र करून डोसा करू शकता, किंवा आपण काय करू शकतो, भाजणीची तर सगळी पिठं घेताना काय करतो, आपण थालपिठाचं पीठ घेताना समजा पीठ दळलेलं नसेल तर आपण गव्हाचं, ज्वारीचं, डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं, बाजरीचं, तांदळाचं असं थोडं थोडं 2-2 चमचे पिठं किंवा नाचणीचं असे सगळे 2-2 चमचे, हुरडा असेल तर हुरड्याचं पण मिक्स करतो. आलं का लक्षात तुम्हाला? मल्टीग्रेन म्हणजे ते मल्टीग्रेन म्हणजे फक्त ते हेच वापरलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यामध्ये तुम्ही डाळींचं पीठ पण वापरू शकता, कारण प्रोटीन पण मिळू शकतात. म्हणजे नुसते सिरल्स मधनं पण प्रोटीन मिळतात, पण प्रोटीनचं प्रमाण कमी असतं सिरल्स मध्ये पण. ते डाळीमध्ये आणि मटकीमध्ये जास्त प्रमाणात आहे. मग सोयाबीन पण वापरू शकता तुम्ही तिथं. आलं का लक्षात? आलं. म्हणजे मी हे विचारल्याच्यासाठी की माझ्या एक जवळचे हे आहेत ओळखीचे, तर त्यांना त्यांच्या डायटिशियननं सगळ्या म्हणजे कडधान्यांची आणि त्याच्यामध्ये सोयाबीन, राजमा वगैरे हे सगळे कडधान्य त्याची भाकरी करायला सांगितली आणि ती भाकरी डाळी म्हणजे वरणाबरोबर खायला सांगितली. वरण, भाज्या, सलाड याच्या बरोबर. तर हा आहार योग्य आहे का, हे मला विचारायचं. नाही नाही, पूर्ण कार्बोहायड्रेट वर्ज करू शकत नाही आपण. म्हणजे आता त्यांनी एका जेवणामध्ये सांगितलं असेल, दुसऱ्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट पण ऍड केले असणार आहेत. आणि प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. तुम्हाला हे किती साथ मिळवतं हे पण 2-4 दिवसात बघायला पाहिजे. किंवा तुम्हाला ग्लासचं ब्लोटिंग होत नाहीये ना, तुम्हाला खूप गॅस नाही येत ना, तुमचं डायजेस्ट होतंय का, साथ मिळवतंय का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बघावं लागतं आपल्याला. सगळंच एकदम देता येत नाही. हा जसं आहे तसं, किंवा मग एका एका जेवणामध्ये त्यांनी प्रथिने घेतले असतील, एका जेवणामध्ये कार्बोहायड्रेट पूर्ण बंद करता येत नाहीत. किटो डाएट म्हणतात त्याला, किटो डाएट, ज्याच्यामध्ये संध्याकाळी येतात ते जे मॅडम म्हणतात ना, त्याची भाकरी वगैरे सगळ्या डाळींची किंवा मूगची भाकरी ते संध्याकाळचं देतात आणि मॉर्निंगला भाकरीच असते. हा, म्हणजे पूर्ण कार्बोहायड्रेट बंद नाही करत ते, एका वेळची कार्बोहायड्रेट बंद. आणि काय होतं माहिती का, आपल्या भारतीय जेवणामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूपच कमी आहे. आपण बघा तुम्ही की प्रत्येक जणच आपण भाकरी, आपलं मेन स्टेपल फूड काय आहे, तर भात आणि भाकरी आहे. आणि पूर्वी काळी काय होतं की पूर्वीच्या काळी आपल्याला कामं जास्त होती. काय व्हायचं की मिक्सर नव्हते, दळण जात्यावर करावं लागायचं, घरातली कामं किंवा कामाला बायका नसायच्या, किंवा बायका बाहेर काम करत नव्हत्या, फक्त घरातलंच काम करायच्या. मग त्याच्यामुळे काय होत होतं, पण घरात काही इलेक्ट्रॉनिक वस्तू नव्हत्या. आता काय होतं, पळापळ होती, आपल्याला मेंटल स्ट्रेस जास्त होत. फिजिकल ताण कमी आहे, पण आपल्याला मेंटल स्ट्रेस जास्त आहे, की आपल्याला सगळ्यांची सांगड घालायची असते. आणि मग आपण पळता पळता मग न्यूट्रिशन पण आपलं नाही, खाणं पण नीट होत नाही. दुसऱ्यांच्या जेवणाकडे आपण लक्ष देतो, पण आपल्या स्वतःच्या जेवणाकडे आपल्याला
जेवताना पण 10 मिनिटं बसून खाता येत नाही नीट चावून, फास्ट मध्ये खातो, टीव्ही बघत खातो, दोन गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामुळे आपले सगळे 6 सेन्सेस तिथे राहत नाहीत. तर थोडंच खावा, पण त्याचा आनंद घेऊन जर खाल्लं ना, जेवणाकडे पूर्णपणे लक्ष देऊन खाल्लं तर काय होतं की समाधान पण मिळतं आणि ते अन्न पचतं पण. प्रत्येक खाल्लेलं अन्न पचतं असंच नाही. कधी कधी काही अन्नाने इन्फ्लामेशन होतं. तुम्ही म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत वेगळा आहे. म्हणजे काही जणांना प्रथिने काही जणांना पचणारच नाही ते अजिबात. मग ते थोडं थोडं कॉम्बिनेशन करत सात्म्य करावं लागेल आपल्याला. आलं का लक्षात? मॅडम, कार्बोहायड्रेट्स किती साधारणतः किती घ्यायला पाहिजेत एका दिवसामध्ये कार्बोहायड्रेट्स? आता बघा, तुम्हाला तुमचं वजन मेंटेन करायचंय तर तुम्ही डेली साधारणतः जे काही खाताय, आता मी तुम्हाला म्हणलं ना की आपल्या जेवणामध्ये 60% ते 70% कार्बोहायड्रेट असतं. तर तुम्हाला जर तुमचं वजन वाढतंय असं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, 30% कार्बोहायड्रेट करू शकता आणि 30% प्रथिने करू शकता. 30 ते 40%. आपण काय करतो, प्रथिने फक्त 20 घेतो आणि कार्बोहायड्रेट 60% घेतो. तर तसं न करता मग अशा वेळेस प्रथिनांचं प्रमाण वाढवायचं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण 30% किंवा हे करायचं. म्हणजे साधारणतः तुम्ही एक चपाती जर आपली मोठी चपाती घेतली तर त्याच्यामधनं आपल्याला साधारणतः 100 ते 150 कॅलरीज मिळतात एका चपातीतनं. 150 कॅलरीजच्या आसपासच मिळतात खूप मोठी चपाती असेल, कारण त्यामध्ये परत ऑइल येतं आणि त्याच्यामुळे साधारणतः 150 ते 200 कॅलरीज मिळतात. आणि आपलं ऍक्च्युली काय सांगू का, गहू हे आपलं फूड नाहीच आहे. म्हणजे पूर्वी गहू काय व्हायचा की तो जो उंच उंच गहू होता पूर्वी, आता जेव्हा दुष्काळ पडले तेव्हा बऱ्याच इव्हॅल्युएशन मध्ये त्याच्यावरती बरेच शास्त्रज्ञांनी प्रयोग करून हायब्रिड गहू काढला. आणि या हायब्रिड गव्हामुळे काय होतं की म्हणावं तसं तो गहू आपल्याला पचत नाही किंवा त्याच्यामध्ये जे ग्लुटन असतं ते आपल्याला डायजेस्ट होत नाही. त्यामुळं शक्यतो आपलं मेन स्टेपल फूड आहे बाजरी, नाचणी आणि ज्वारी. तर तुम्ही असं करू शकता की ज्वारीची, नाचणीची भाकरी करू शकता. जमतच नसेल तर मग, अगदीच जमत नाही तुम्हाला तर मग एखाद्या दिवस 2-4 दिवस चपाती, मग किंवा सकाळच्या जेवणामध्ये चपाती केलं तर भात नाही खायला पाहिजे. भात खाल्ला तर चपाती नाही खाल्ली पाहिजे. संध्याकाळच्या जेवणामध्ये पण ज्वारीची भाकरी केली तर, सॉरी, बाजरीची किंवा ज्वारीची केली तर साधारणतः भात आपण नाही खाल्ला पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? कारण भाताचा प्रॉब्लेम काय की भात वाईट नाहीये, भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स सगळ्यात कमी आहे. म्हणजे भाताची काय होते की शुगर लगेच रिलीज होते, स्टार्च आहे ते, आणि आपण काय करतो की ते पूर्णपणे कुकर शिजवतो, त्याच्यामुळे त्याचे सगळे स्टार्च त्यातच राहतात. पूर्वी कसं करायचे की, आता तुम्ही केरळा वगैरे त्या भागात गेलात तर बघा, ते वरती शिजवतात आणि वरचं पाणी, स्टार्चचं पाणी काढून टाकतात. त्यामुळे तो भातामध्ये तेवढे स्टार्च राहत नाहीत, त्यामुळे त्यांचं वेट गेन होत नाही म्हणावं तेवढं. आणि ते भातामध्ये खूप भाज्या आणि खूप वर्ण किंवा आमट्या घालून खातात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्याचं सगळ्या भाज्या किंवा वरण आमटी त्यात घातल्यामुळे काय होतं की त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अजून काय होतो, वाढतो. लवकर शुगर रिलीज होत नाही, कारण ते भाजी बरोबर किंवा डाळी बरोबर खाल्लं तर. त्यामुळे मग मसाले भात खावा किंवा व्हेजिटेबल बिर्याणी खावा, कारण त्याच्यात जास्त भाज्या घालून तांदळाचं प्रमाण कमी करून खावा असं आपण सांगतो. आलं का? हो हो, आलं. आता आपण साधारणतः आपण हे काय बघितलं, तर हा मेटाबॉलिझम किंवा त्याला आपण हे म्हटलं. आता याची व्याख्या मी तुम्हाला एक सांगायची राहिली. शरीरातील ज्या काही अनैच्छिक क्रिया आहेत त्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला आपण काय म्हणतो, मूळ चयापचय गती असं म्हणतो. आलं का? आपल्या अनैच्छिक क्रिया म्हणजे कोणत्या कोणत्या आल्या तर, त्याचं धडकणं, असं सहजपणे श्वास घेणं, आपल्या आतड्याच्या मुवमेंट्स, आपल्या आपल्या काय म्हणतात त्याला, मुवमेंट्स, लिव्हरच्या मुवमेंट्स, ह्या सगळ्या आपल्या इनव्हॉलंटरी अनैच्छिक क्रिया आहेत. ह्याच्यावरती आपला कंट्रोल नाहीये. हे काय आपण थांबवू शकतो का? तर नाही थांबवू शकत. त्याला म्हणून अनैच्छिक क्रिया म्हणतो. तर शरीरातल्या ज्या काय अनैच्छिक क्रिया आहेत त्यांना लागणाऱ्या ज्या उष्णतेसाठी काही शक्ती लागते किंवा तिला आपण काय म्हणतो, मूळ चयापचय गती
किंवा मूळ चयापचय दर्शक अंक असं आपण तिला म्हणू शकतो. तिला बेसिक मेटाबॉलिकम रेट म्हणतो. मग आता ह्या चयापचय गतीमध्ये 1/3 शक्ती आपल्या हृदयासाठी खर्च होते, बाकीची फुफ्फुसे आणि मूत्रपिंडासाठी वापरली जाते. 2/3 शक्ती काय होते की विश्रांती घेणाऱ्या ज्या सगळ्या शरीरातल्या पेशी आहेत त्यांच्या प्राणिधी विभवन करणे घटनेसाठी किंवा पेशींच्या कार्यासाठी ही शक्ती बाकीची वापरली जाते. आलं का लक्षात? आणि बेसिक मेटाबॉलिक रेट कसा चेक करतात साधारणतः, ते कसं करायला सांगतात तर की कमीत कमी 12 तास आपण खाल्लेलं नाही पाहिजे, किंवा 16 तास किंवा 12 तास कमीत कमी. मग नंतर आपलं वजन करायचंय आपल्याला, आणि त्याच्यानंतर वजन करून मग मी तुम्हाला सांगितलं तसं की वजन केल्यानंतर त्यात 24 तास ऍड करायचे आणि ज्या काही कॅलरी येतील ते वजनाला 24 तासांनी ऍड केल्यानंतर त्याच्यानंतर मग तुम्हाला मी सांगितलं तसं की 50% कॅलरीज वाढवायच्या त्या मेहनतीसाठी, 35% मध्यम मेहनतीसाठी आणि 20% कमी मेहनतीसाठी. हे आपण बेसिक मेटाबॉलिझमचं आपण बघितलं. त्याच्यावरती परिणाम करणारे घटक पण आपण काय बघितले. आता मॅम, जे काय हम्म माझ्याकडे बीएमआय मशीन आहे, तर आपल्याला त्याच्यावरती पण ज्यावेळेस आपला रिपोर्ट काढायचा असतो त्यावेळेस पण आपण तेवढाच वेळ घ्यायचा का? म्हणजे 14 तासाचा, म्हणजे किती वेळाने जेवण केल्याच्या नंतर किती वेळाने आपण मशीनवरती ते ते चेक करू रात्री शकतो? समजा 7ला जेवून झोपलात का नाही, हा 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 तुम्ही सकाळी 7ला जेवण घेतलं किंवा संध्याकाळी 8 वाजता जेवण घेतलं, हा. साधारणतः 12 तास म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत काही नाही खाल्लं पाहिजे आणि 8 वाजता वजन केलं पाहिजे. आलं का लक्षात? ते 12 तासानंतर आपण हे करू शकतो, जेवणानंतर 12 ते हो 13 तासाने हो एक. ओके. हो. त्याला इंटरमिटंट फास्टिंग पण म्हणतात शक्यतो, की ज्यांना विंडो पिरियड कमी करायचा, म्हणजे 16 तास वगैरे उपाशी राहायचं. म्हणजे संध्याकाळी 5ला मी सगळ्यात शेवटचं जेवण घेतलं तर सकाळी 9-10 वाजता उपाशी राहायचं, काही खायचं नाही. 9-10ला मी नाश्ता करायचा. आलं का लक्षात? ह्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो. त्याच्यामुळं पण वेट लॉस व्हायला काय होतं, तुम्ही एकदा 5-6 नंतर काही खाल्लं नाही की तुमची आपोआपच काय असतं की आपोआपच 5-6 सूर्यास्त झाला की तुमचं काय होतं की शरीराची सगळीच गोष्टी हळू प्रमाणात चयापचय कमी व्हायला लागतं, सगळंच कमी व्हायला लागतं. मग अशा वेळेस खाऊन शरीराला ताण देण्यापेक्षा जर तुम्ही न खाता झोपला तर तुमचा पण वेट लॉस व्हायला काय होते. आलं का लक्षात? हो, आलं. हा. आता आपल्याला बॉडी मास इंडेक्स बघायचंय. आता बॉडी मास इंडेक्स बघताना काय बघायचं असतं प्रामुख्याने, तर कुणाला माहितीये का बॉडी मास इंडेक्स काय आहे? मला नाही माहिती. बर. आता बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय असतं की तुमचं वय, तुमचं वजन आणि तुमची उंची ह्याच्यानुसार, जर तुमचं वय वजनानुसार, जर तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन, समजा तुमचा बॉडी मास इंडेक्स काढायचं एक हे आहे, तो काय म्हणायचं त्याला फॉर्म्युला आहे, आणि जर त्या फॉर्म्युल्यानुसार तुमचं जर बॉडी मास इंडेक्स 18च्या आसपास असेल, तुमचा साधारणतः 18 ते 25च्या मध्ये असेल, तर तो काय समजला, तो नॉर्मल समजला जातो. 18च्या खाली असेल तर तो तुम्ही कुपोषित मध्ये किंवा ह्याच्यात येता. परंतु तो तुमचा जर बीएमआय साधारणतः 25च्या पुढे आहे तर तुम्ही 25 ते 30च्या मध्ये आहे तर तुम्ही साधारणतः ओव्हरवेट मध्ये येता. आणि 29 किंवा 30च्या पुढे जेव्हा तुम्ही 32-31 वगैरे व्हायला लागतो तेव्हा तुम्ही ओबेज मध्ये येता. आलं का लक्षात तुम्हाला की जो काही बॉडी मास इंडेक्स आहे आपला, तो नॉर्मली काय असतो की तुमची वजन, तुमच्या उंचीनुसार जर तुमचं वजन नसेल तर हा बॉडी मास इंडेक्स काय होतो की जास्त येतो. 1-2 मिनिट. मॅडम, ते बीएमआय बद्दल पुन्हा एकदा सांगा, मला थोडस हे समजलेलं नाहीये. हॅलो, आवाज येतोय ना? हा, बीएमआय बद्दल पुन्हा एकदा थोडस सांगा.
आवाज येतोय का? हा, आवाज येतोय तुमचा आवाज येतोय BMI ना? बद्दल. हो हो हो. हे बघा, बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय? वजन व उंचीची सामान्य सूची आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा काय होतं की म्हणजे कमी वजन, जास्त वजन, लठ्ठपणा, हे सगळं वर्गीकृत की वजन कमी आहे का वजन जास्त आहे का लठ्ठपणा आहे, हे वर्गीकृत करण्यासाठी आपण काय करतो? BMI किंवा शरीराच्या चरबीचा अनुमान लावतो. आता बॉडी मास इंडेक्स मध्ये काय की किलोग्रॅम मधील वजन आणि उंचीच्या वर्गाने विभागलेला असतो. लक्षात घ्या, लिहून घ्या. जे काही फॉर्म्युला आहे तो लिहून घ्या. बी इज इक्वल टू वेट इन किलोग्रॅम डिवायडेड बाय उंची इन द मीटर स्क्वेअर. लिहून घेतलं का? BMI इज इक्वल टू, ऐकू येतो ना आवाज? हो हो मॅडम, पण थोडा एखादा एखादा शब्द असा तुटून येतोय, पण येतोय आवाज. हा, बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय? तर BMI इज इक्वल टू BMI बॉडी मास इंडेक्स इज इक्वल एक टू मिनिट वजन. इथं मॅडम, माझा पेन बंद पडला, एकच मिनिट. पेन द्या. हा, सांगा मॅडम. बी इज इक्वल टू वजन इन किलोग्रॅम. तुमचं वेट किंवा वजन जे आहे ते किलोग्रॅम मध्ये, त्याला भागिले किंवा डिवायडेड बाय उंची इन द मीटर. मॅडम आवाज येत नाही तुमचा आवाज. आता येतोय का आवाज? मॅडम आता आला. ते त्याचं जे काही आहे ना, त्याचं सूत्र ते तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये हो, पाठवा. पाठवते मी. कशामध्ये? PDF मध्ये. वजन आता PDF BMI मध्ये इज पाठवा इक्वल ते. टू, हो मी पाठवते, आता घ्या. BMI इज इक्वल टू वजन इन किलोग्रॅम डिवायडेड बाय उंची मीटर स्क्वेअर मध्ये. म्हणजे किलोग्रॅम मध्ये वजन पाहिजे आणि उंची मीटर स्क्वेअर पाहिजे. असं केल्यानंतर काय होतं की तुमचा BMI निघतो. आणि हा BMI काय करतो साधारणतः? तर हा BMI आपल्याला काय करतो तर प्रामुख्याने की तुम्ही वजन तुमचं कमी आहे का तुमचं जास्त आहे, काय आहे, ओव्हरवेट आहे. 18.5 पेक्षा किंवा 18 पेक्षा कमी असेल काय होतं की कमी वजनामध्ये मोडतात. 18 ते 25 मध्ये असेल तर तुम्ही नॉर्मल असता, म्हणजे तुमचं हाईट आणि वेट काय आहे प्रपोर्शनेट आहे. आणि जर तुमचं 25 पेक्षा जास्त असेल 30 पर्यंत तर ओव्हरवेट मध्ये येतात. आणि 30 पेक्षा पण जास्त असेल तर ते काय येतं ओबेसिटी मध्ये येतं. त्यामुळे बॉडी इंडेक्स काय आहे आपल्याला महत्वाचा आहे. आता ह्यात काय अडचण आहे का? याच्यात अडचण नाही. ते फक्त एकदा सूत्र मला आणखीन एकदा कळलेलं नाही नाही, BMI चं. सगळंच पाठवते मी तुम्हाला, ते नोट्सच पाठवते BMI आणि BMR च्या. हो, BMR च्या आणि हा, BMI च्या. हो. हो हो आणि दोन्ही. पुरुष आणि स्त्रियांची आपल्याला जर म्हणजे वेटचं असं काढायचं असेल तर आपण असंच करतो ना, की पुरुष जर 50 वेट असेल तर त्याला 100 नी कमी करायचं, असंच ना? हॅलो. आवाज येत? 100 नी कमी करायचं म्हणजे जर एखाद्या पुरुषाला वजन जर 70 असेल तर आपण त्याला 100 नी कमी करायचं, आणि जे राहिलेलं उत्तर आहे तर त्याचं ते आयडियल वेट पाहिजे असं. ते असा एक सिंपल फॉर्म्युला झाला मॅडम तो. म्हणजे वजन नॉर्मल आहे का बघायसाठी, पण आपल्याला बॉडी मास इंडेक्स काढायचा. पण मग तो आपल्याला पण म्हणजे ह्याच्यामध्ये उंची पण विचारात घेतली ना मॅडम, आपण त्यात उंची नव्हती विचारात घेतली, फक्त वेट विचारात घेतलं होतं आपण साधारणतः. हो पण हो तो एक बेसिक ज्यांना काही कळतच नाही अशा लोकांना आपण सांगतो तसं की वेटला -100 करा, पण ते हम्म. 100 मायनस वेट करा, पण ते तो नॉर्मल म्हणजे आपण असं व्यवहारी जीवनामध्ये सांगितलेली गोष्ट आहे, पण बॉडी इंडेक्सला तसं नाही करता येत आपल्याला. बॉडी हा हा इंडेक्सला वजन आणि उंची आपण दोन्ही घेऊन बॉडी मास इंडेक्स काढतो. हाईट आणि अच्छा. वेट दोन्हींच्या प्रपोर्शनेट पाहिजे आपलं वेट. हा त्यात काही अडचण आहे का?
नाहीये. थोडं आम्हाला पीडीएफ मध्ये ते पाठवा, म्हणजे आम्हाला पण थोडंसं आणखी हे होईल. मग आता मी ते सगळं पाठवते, पण तुम्हाला आता राहिलेल्या सिलेबस मध्ये काय अडचण आहे का? अडचण काही नाहीये मॅडम राहिलेल्या सिलेबस हा, मग ठीक आहे. राहिलेल्या मग म्हणजे मी आता 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 हे सगळे पीडीएफ शिकवायचं संपलंय का? तुम्हाला कालचे पहा, शिकवायचं सगळं आपलं संपलेलं आहे, म्हणूनच म्हणलं काही अडचण आहे का, नाहीतर मग अडचण असेल तर आपल्याला हे करता येईल, म्हणजे एखाद्या दिवशी उद्या परत त्रास घेता येईल. नसेल अडचण तर काय मग बाकीच्या नोट्सच पाठवून आम्ही देते. सरांना सांगतो, आम्हाला जर अडचण आली तर मग सरांना सांगतो, सर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. चालेल. आणि मॅडम मी तुम्हाला कालच्या पाठवलेल्या नोट्स